आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते हिंगोलीतून. हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारा अशोक पायगुडे. लहानपणापासूनच त्याला नोकरी आवडत नव्हती आणि स्वतःचा व्यवसाय असावा असे त्याला नेहमी वाटत होते. यासाठीच त्याने भांडवल जमा करून एक कपड्याचे दुकान टाकले होते आणि या गावामध्ये त्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालत असते, कारण अशोकचा स्वभाव अतिशय मधुर आणि गोड असतो. त्यामुळे अशोकच्या दुकानातूनच या गावातील सर्व लोक कपडे खरेदी करत असायचे. या व्यतिरिक्त इतर गावातील लोक देखील अशोकच्या दुकानामध्ये येत असायचे. अशोकने स्वतःच्या मेहनतीवर हे दुकान उभे केले होते आणि या दुकानातून मिळणाऱ्या पैशांतून त्याने स्वतःसाठी एक चांगला महालासारखा बंगला देखील बांधला होता. अशोकच्या कुटुंबामध्ये त्याची बायको होती, जिचे नाव होते सुनीता. सुनीता ही देखील अतिशय मेहनती महिला होती. घरात बसून तिला करमत नसायचे. त्यामुळे ही पुढे जाऊन आपल्या घरात राहून मेकअपच्या वस्तू देखील विकू लागली होती आणि शिवण मशीनचे देखील काम करू लागली होती. अशा प्रकारे अशोक आणि सुनीता दोघे मिळून चांगल्या प्रकारे पैसा देखील कमावत होते. अशोक आणि सुनीताला एक मुलगा देखील होता. हा 5 वर्षांचा होता. संपूर्ण कुटुंबामध्ये पैसा होता आणि आनंदही होता. मात्र याच आनंदाला पुढे जाऊन नजर लागते आणि त्यामुळे हा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होऊन जातो. आता नक्की या कुटुंबासोबत काय घडते ते आपण पाहूया. असेच दिवस जात होते. अशोक आपल्या दुकानामध्ये बसून खूप कंटाळू लागला होता. त्याला खूप टेन्शन येऊ लागले होते, कारण त्याचे दुकान पहिल्यापेक्षा खूप जास्त चालू लागले होते. एकट्याला हे दुकान सांभाळणे शक्य होत नव्हते. अशोकचा एक मित्र होता, ज्याचे नाव होते शरद. हा शरद नेहमी अशोकच्या दुकानामध्ये येऊन बसत असायचा आणि अशोकसोबत गप्पा गोष्टी करत असायचा. अशा प्रकारे एक दिवस हा शरद रात्री 8 वाजता अशोकच्या दुकानामध्ये येतो, तर अशोक उदास बसलेला असतो. शरद अशोकला विचारतो, "तू इतका उदास का बसलेला आहेस? आणि तू नेहमी इतका उदास का राहत असतोस?" त्यावर हा अशोक बोलतो, "माझ्याकडे सर्व काही आहे. पैसा आहे, मात्र मला सुखचैन मिळत नाही. मी काय करावं समजत नाही. मला या दुकानासाठी एखादा नोकर देखील ठेवून घ्यावा लागेल." तर त्यानंतर शरद हा अशोकला बोलतो, की "तुझ्याकडे सर्व काही आहे, मात्र तुला जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येत नाही." आता अशोक शरदला विचारतो, की जीवनाचा चांगला आनंद नक्की घ्यायचा कसा? तर शरद बोलतो, की "तू माझ्यासोबत बसून कधीतरी थोडी थोडी घेत जा. म्हणजे रिलॅक्स पण होशील आणि थोडं टेन्शन पण कमी होईल." आणि अशा प्रकारे नाही नाही म्हणता हा अशोक त्या ठिकाणी शरदच्या गोष्टींमध्ये फसतो आणि तयार होतो. त्यानंतर ते ठरवतात, की उद्या रात्री दुकान बंद झाल्यावर आपण शटर लावून आतमध्ये बसू. ठरल्याप्रमाणे रात्री शरद येतो आणि येताना एक आयकॉनिक व्हाईटचा खंबा आणतो. दोघे पण तिथेच काउंटरच्या मागे बसतात. अशोकसाठी हे सर्व नवीन होते आणि तो ते सगळं पाहतच बसलेला. शरदनं त्याच्यासाठी एक हलका पॅक भरला आणि थोडं स्प्राईट टाकून त्याला दिला. अशोकनं 2 घोट घेतले आणि आणलेली चिकन चिल्लीचा 1 चमचा खाल्ला. थोड्या वेळानं त्याला हलके वाटू लागले आणि आता तो चांगला मागे टेकून बसला आणि मोबाईलला जुनी गाणी लावायला लागला. या दोघांची बैठक रंगत होती आणि गप्पा चालू होत्या. अशोक शरदला बोलतो, की "मला आणखी दारू दे." मात्र शरद हुशार असतो. शरद बोलतो, की "तू पहिल्यांदाच दारू पीत आहेस. जर पुन्हा तू जास्त दारू पिलास तर तुला उलट्या होऊ शकतात. त्यामुळे आजच्या दिवसापुरती इतकीच बस झाली. मी कधीतरी घेऊन येत जाईन. तू काळजी करू नको."
आणि अशा प्रकारे शरदनं हळूहळू अशोकला दारू प्यायची सवय लावून दिली. आधी 1-2 वेळा त्यानं खर्च केला, पण नंतर सगळा खर्च हा अशोक करत होता. आता दर 3-4 दिवसांनी हा अशोक पिऊन घरी जायला लागल्यामुळे त्याची बायको सुनीता चीड करू लागली. कारण हा रात्री यायचा आणि ती झोपलेली असली तरी तिला चोळायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ती उठेल आणि काही करता येईल. पण दारूच्या वासानं तिला त्रास व्हायचा आणि ती त्याला बोलायची, "झोपू दे, मला सकाळी कामं आहेत खूप." आणि अशा प्रकारे हात लावून न दिल्यामुळे अशोक वैतागून जायचा आणि नशेतच तिला वाईट साईड बोलून तसाच झोपून जायचा. आता पती-पत्नीमध्ये वादविवाद होऊ लागले होते. मात्र अशोक दारू सोडण्यासाठी तयार नव्हता. आणि सुनीता ही अशोकला बोलत होती, की "तू जेव्हा कधी दारू पिऊन येशील, तेव्हा मी तुला माझ्याजवळ झोपू देणार नाही." मात्र अशोक या गोष्टीचा कसलाही विचार करत नव्हता. तो दारू पिल्याशिवाय घरी येतच नव्हता. अशा प्रकारे दिवस जात होते. 2 मेचा दिवस असतो. रात्रीचे जवळपास 7:30 वाजलेले असतात. अशोक आपल्या दुकानामध्ये कामामध्ये व्यस्त असतो. तर तितक्यात त्याच्याच गावातील एक महिला असते, जिचे नाव असते निलिमा कंधारे. निलिमा ही दिसायला सुंदर होती. तिचे लग्न होऊन फक्त 3 वर्ष झालेले. त्यामुळे ती अजूनही तशीच सडपातळ होती आणि साडीमध्ये तर ती अजूनच काटा दिसायची. ती अशोकच्या दुकानामध्ये चालून येते. अशोकची नजर या निलिमावर जेव्हा पडते, तेव्हा तिला पाहून तो मनातून जरा आनंदित होतो. याचे कारण की त्याला तिची परिस्थिती माहीत होती. लग्नानंतर तिचा नवरा कोणत्याच कामाला टिकत नसायचा. त्यामुळे त्यांची पैशाची तंगी चालू असायची. मागे एकदा तिने 4,000 उधार नेलेले, ते पण अजून दिले नव्हते. आता ते पैसे त्याने का दिलेले हे वेगळं सांगायची गरज नाही. आत आल्यानंतर तो तिला विचारतो, की "या निलिमाबाई, काय हवंय तुम्हाला?" ती बोलते, की "माझं जरा दुसरंच काम होतं. तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या आमची काय परिस्थिती आहे. तुमच्या दुकानात तुम्हाला हेल्परची गरज असेल तर मला काम पाहिजे आहे." ती बोलते, की "माझं जरा दुसरंच काम होतं. तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या आमची काय परिस्थिती आहे. तुमच्या दुकानात तुम्हाला हेल्परची गरज असेल तर मला काम पाहिजे आहे." आता हे ऐकल्यानंतर तर अशोकच्या मनात उकळ्या फुटायला लागल्या. कारण त्याला माहीत होते की हिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हिला अंगाखाली घेता येऊ शकते. तो तिला बोलतो, "ठीक आहे, जर खरंच गरज असेल तर तुम्ही सोमवारपासून दुकानावर कामाला या. सुरुवातीला मी 13,000 पगार देईल आणि नंतर आपण हळूहळू वाढवू." आता हे ऐकून निलिमा खुश होते आणि अशोकला धन्यवाद करून ती त्या ठिकाणी निघून जाते. तितक्यातच शरद दुकानात येत होता. तो निलिमाला जाताना बघतो आणि मागून तिची फिगर बघून तो पण 2 मिनिटासाठी बघतच बसतो. त्यानंतर तो अशोकला विचारतो, "इतकी सुंदर बाई तुझ्या दुकानात काय करत होती? आणि तिने काही घेतले पण नाही." अशोक बोलतो, की "हिला मी माझ्या दुकानामध्ये हेल्परचे काम दिले आहे." त्यानंतर ते दोघे रात्री दुकानात प्यायला बसतात. अशोकच्या डोळ्यासमोरून निलिमा काही केल्या जात नव्हती. कारण अशोकचे लग्न होऊन बरीच वर्ष झालेली. बाळ झाल्यानंतर सुनीता त्याला पहिल्यासारखा हात लावून देत नव्हती. आणि आता दारू चालू केल्यापासून तर तिने रात्रीचा विषयच सोडून दिला होता. आणि इकडे निलिमा होती, जी दिसायला एकदम मस्त होती आणि सडपातळ होती. कधी तिला चोळता येईल याचाच विचार करत करत तो ग्लास रिकामे करत होता.
आता जसा सोमवार उगवतो, हा अशोक तयार होऊन आपल्या दुकानामध्ये येतो. निलिमा देखील दुकानामध्ये येते. तिला हळूहळू सगळे काम शिकवले जाते आणि ती सुद्धा चांगल्या प्रकारे कस्टमर हँडल करायला लागते. निलिमाला आता अशोकच्या दुकानामध्ये काम करून 20 दिवस झाले होते. ती वरच्या वर अशोककडून थोडे थोडे पैसे घेत होती आणि पगारातून कट करून पुढे मॅनेज करत होती. तिला लक्षात आले होते की अशोकशी नीट राहणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून पैशाची काही कमी पडणार नाही. आणि याचाच फायदा घेऊन अशोक पुढे बराच मोठा कार्यक्रम करणार होता. तो तिला काउंटरवर जाता येता अंग घासायचा आणि ती पण काही बोलत नसायची. त्यामुळे ही प्रकार वाढतच गेले. असंच एक दिवस दुपारी दुकानात कोणी कस्टमर नव्हते. निलिमाही कपडे लावत होती. अशोक तिला आतून आवाज देतो आणि नवीन आलेले बॉक्स न्यायला सांगतो. ती जशी जाते तसा तो तिला आत ओढतो आणि किस करायला सुरुवात करतो. निलिमाला कळत नव्हते की काय चालले आहे, पण ती काही विरोध करत नाही आणि त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. अर्धा तास ते दोघे तोंडात तोंड घालून त्या दुकानाच्या कोपऱ्यात होते. तेवढ्यात काउंटरवर एक कस्टमर येतो आणि आवाज देतो. निलिमा ही पटकन साडी नीट करते आणि आतून बाहेर येऊन गिऱ्हाईक देते. त्या दिवसापासून दुकानात ही प्रकार वाढत गेले, कारण तिथे बघायला कोणी नव्हते. ती उभी जरी असली तरी हा मागून तिला दाबायचा, हात फिरवायचा आणि ती पण चांगली गरम होत होती. कधी एकदा चांगली संधी मिळेल याचीच दोघे वाट बघत होते, कारण दुकान सोडून कुठे जाता येत नसायचे. 2 आठवड्यानंतर एके दिवशी सकाळी अशोक सुनीताला म्हणतो की मला पटकन टिफिन दे, दुकानात जायला उशीर होतोय. सुनीता बोलते, अहो आता 2 दिवस तुम्ही दुकानामध्ये जाऊ नका, कारण मला माहेरी जायचे आहे आणि 2 दिवस आपण दोघे माहेरी जाऊ. अशोक बोलतो, मला तुझ्यासोबत येणं परवडणार नाही, कारण माझं दुकानाचं काम आहे. कपड्यांचा नवीन लॉट येणार आहे. सुनीता बोलते, ठीक आहे, मी मुलाला घेऊन निघते. तुम्ही 2 दिवस घराची काळजी घ्या. आणि त्यानंतर हा अशोक टिफिन घेऊन आपल्या दुकानामध्ये निघून जातो. आणि त्यानंतर सुनीता देखील आपल्या माहेरी निघून जाते. आणि अशा प्रकारे हा अशोक अतिशय खुश होतो. सर्वात अगोदर शरदला कॉल करतो. आता 2 दिवस घरी माझी बायको नाही, तू दुकानावर ये. आणि त्यानंतर शरद देखील दुकानावर येतो. अशोक निलिमाला सांगतो की तू दुकानाची काळजी घे. आणि अशा प्रकारे दुपारीच दोघेजण जाऊन प्यायला बसतात आणि एन्जॉय करू लागतात. जसे रात्रीचे 8 वाजतात, अशोक निलिमाला कॉल करतो आणि बोलतो की घर पूर्णपणे मोकळं आहे, आज रात्री आपण भेटू शकतो. निलिमा बोलते, ठीक आहे, मी दुकान बंद करते आणि चावी देण्यासाठी तुमच्या घरी येते. अशोक बोलतो, नाही, तू चावी घेऊन तुझ्या घरी जा. तुझ्या घरच्यांना सर्वांना जेवण करून झोपू दे आणि त्यानंतर माझ्याकडे ये. निलिमा ते ऐकते, दुकानाचे शटर बंद करते, चावी घेऊन आपल्या घरी जाते. घरी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक बनवून सर्व कुटुंबाला जेवायला देऊन सर्वांना झोपी लावते आणि सर्व झोपल्यानंतर ही निलिमा अलगद आपल्या घरातून उठते आणि सरळ या अशोकच्या घरी येते. दार वाजल्यावर तो हळूच दार उघडतो आणि आजूबाजूला बघून तिला आत घेतो. त्यानंतर तो तिला घट्ट पकडतो आणि किस करायला सुरुवात करतो. 20 मिनिटांनंतर निलिमा चांगलीच गरम झालेली आणि खालून पण ओली झालेली. तिची साडीही हळूहळू अंगावरून लूज होत होती. अशोक पण थांबायला तयार नव्हता. त्यानंतर दोघांनी अंगावरचे कपडे काढून फेकले
आणि बेडवर गेले. अशोकने चांगला 2 तास तिचा घाम काढला आणि धापा मारत शेवटी तो मोकळा झाला. आता हे सर्व झाल्यानंतर निलिमा बोलते, की मला थोडे पैसे पाहिजे होते. सिलेंडरची टाकी संपली आहे. अशोक बोलतो, की पैशांची काळजी करू नको. तू मला असंच खुश करत राहिली तर पैशांची तुला कसलीही कमी पडू देणार नाही. आणि उद्याही माझी बायको नसणार आहे. उद्या रात्री देखील तुला यायचं आहे. निलिमा होकार दर्शवते आणि अशा प्रकारे रात्रीच्या 1 वाजता ही निलिमा अशोकच्या घरातून निघून पुन्हा आपल्या घरी जाऊन झोपून घेते. अशा प्रकारे ती रात्र जाते. आता दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी हा अशोक पुन्हा आपल्या दुकानावर येतो. दुपारी शरद अशोकला बोलतो, की यार, तुझी तर मजा आहे. निलिमा तुझ्या दुकानामध्ये काम करते. तू तिच्यासोबत वेळ घालवशील, मात्र माझं काय? आता अशोक शरदला बोलतो, की काळजी करू नको. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. मी तुझी देखील त्या निलिमाकडे सेटिंग लावून देईन. कारण निलिमासोबत मी काल रात्रीच माझ्या घरामध्ये वेळ घालवला आहे. आता हे ऐकून शरद खुश होतो आणि शरद बोलतो, की ठीक आहे, निलिमाला आज रात्री घरी बोलावून घे. अशा प्रकारे दोघांचं ठरतं आणि जशी आता रात्रीची वेळ होते, हा अशोक निलिमाला कॉल करतो. रात्री उशिरा ती उठून अशोकच्या घरापाशी येते आणि कालसारखा हळू आवाजात दरवाजा वाजवते. दार उघडल्यानंतर ती बघते की अशोक आणि शरद आतमध्ये प्यायला बसलेले. ती अशोकला बाहेर बोलावून विचारते की हा माणूस कोण आहे. अशोक बोलतो, हा माझा मित्र आहे आणि याला जर तू खुश केलंस तर तुला मी जास्तीचे 5,000 देईल. आणि अशा प्रकारे ही निलिमा तयार होते आणि आत येते. निलिमा बेडवर जाते आणि आडवी होते. तोपर्यंत हे दोघे बसून अर्धा खंबा रिकामा करतात. थोड्या वेळाने शरद उठतो, निलिमा जवळ जातो आणि तिच्या पोटावरून हात फिरवतो. तिला पण माहीत होते की आज चांगलाच कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अशोक पण येतो आणि दोघे मिळून त्या ठिकाणी ते निलिमाला चोळायला सुरुवात करतात. आणि त्यानंतर ते दोघे पण एकत्र मिळून मागून पुढून तिचा एकत्रच घाम काढतात. दारू पिलेली असल्यामुळे दोघे पण थांबायला तयार नव्हते आणि लगातार रन काढत होते. त्या बेडवरच्या चादरचा तर पूर्णपणे चोळामोळा झाला होता. आणि अखेर 1.5 तासानंतर शरद आऊट होतो आणि बाजूला होतो. पण अशोक अजून रन काढत होता. शेवटी अर्धा तासाने तो पण आऊट झाला आणि घामाघूम होऊन बाजूला झाला. रात्र बरीच झालेली, त्यामुळे निलिमा पटकन कपडे घालते आणि जाता जाता फॅन चालू करून जाते. हे दोघे पण घामाने ओले होते, त्यामुळे ते तसेच झोपून जातात. दुसऱ्या दिवशी शरद सकाळी उठून आपल्या घरी जाऊन झोपतो आणि 9 वाजता अशोक आवरून दुकानावर निघून जातो आणि 11 वाजेपर्यंत त्याची बायको सुनीता घरी येते. मात्र अशोकने 2 दिवसामध्ये निलिमाला आपल्या घरात घेऊन जे कांड केले होते ते लपून राहिले नव्हते. कारण बाजूच्या एका बाईने रात्री निलिमाला अशोकच्या घरात जाताना पाहिले होते आणि तिला माहीत होते की सुनीता ही 2 दिवस माहेरी गेलेली आहे. आता जसं सुनीताच्या कानावर ही गोष्ट पडते तसा ती अशोकला कॉल लावते आणि शिव्या द्यायला सुरुवात करते. नालायक माणसा, बायको घरी नसल्यावर तू हे धंदे करतो का? अशोक हे ऐकून खूप घाबरतो आणि सुनीताची माफी मागू लागतो. मी इथून पुढे असं काम करणार नाही. तुला वाटत असेल तर त्या बाईला देखील मी दुकानामधून काढून टाकतो. शेवटी सुनीता बोलते, ठीक आहे, एकाच अटीवर मी माफ करेल. आजपासून ती निलिमा आणि तो शरद
मला तुमच्या आसपास पण दिसले नाही पाहिजे. अशोकला हे ऐकावं लागतं. अशोक निलिमाला आपल्या नोकरीवरून काढून टाकतो आणि शरद लादेखील जवळ करत नाही. आता अशोक चांगल्या प्रकारे सुधारला आहे असं आपल्या पत्नीला दाखवत होता. अशोक खूप कमी दारू पीत होता. नियमितपणे काम देखील करत होता आणि सुनीताचा विश्वास त्याने थोड्याच दिवसात जिंकला देखील होता. पण सुनीताला माहीत नव्हते की तिचा नवरा हा कोणत्या खोडीचा आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. तारीख येते 20 जून. अशोक आपल्या दुकानामध्ये गेलेला असतो. सुनीता घरातील काही कामे करत असते. तर सुनीताच्या मोबाईलवर तिच्या सर्वात लहान बहिणी सानिकाचा कॉल येतो. सानिका आपल्या बहिणीला बोलते की ताई, मला 10 दिवस सुट्टी आहे आणि 10 दिवस मला तुझ्या घरी येण्याची इच्छा आहे. सुनीता बोलते की सानिका, मी तुला सर्व गोष्टी शिकवून देते. तुला शिवण मशीनचं देखील काम मी शिकवून देते. आणि अशा प्रकारे सानिका आणि सुनीताचं ठरतं. सानिका बसच्या माध्यमातून या सुनीताच्या घरी येऊन पोचते. जवळपास दुपारी ही सानिका आपल्या बहिणीकडे येते. सुनीता आणि सानिका त्या ठिकाणी बसून गप्पा गोष्टी करत असतात. आता जशी रात्र होते, रात्रीच्या 8 वाजता हा अशोक देखील आपलं दुकान बंद करून घरी येतो. अशोक सानिकाला बोलतो की बरं झालं सानिका, तू आमच्या घरी आलीयस. आम्हालाही तुझ्या निमित्ताने या घरामध्ये चांगल्या प्रकारे करमेल. आणि अशा प्रकारे दोघांचं बोलणं होतं. सुनीता अशोकला बोलते की आता सानिका आपल्या घरी 10 दिवसांसाठी आलीये आणि तिला मी भरपूर सारी कामे शिकवून देणार आहे. अशोक बोलतो, ठीक आहे. 4 ते 5 दिवस जातात. एक दिवस अशोक हा घरीच बसलेला असतो आणि जी सुनीता असते ती सानिकाला बोलते की सानिका, चल, आज आपल्याला शहरामध्ये जायचंय. तिथे तुझ्यासाठी कपडे वगैरे खरेदी करू आणि काही मेकअपच्या वस्तू देखील घ्यायच्या आहेत. तर सानिका बोलते की ताई, मी तुझ्यासोबत येणार नाही, कारण मला थोडा अभ्यास देखील करायचा आहे. आता हे सर्व ऐकून अशोक बोलतो की तू तिला जबरदस्ती का करतेस? तिला घरी अभ्यास करायचा असेल तर करू दे. आणि त्यानंतर सुनीता अशोकला बोलते, ठीक आहे, तिला यायचं नसेल तर मीच जाते. मी 3 ते 4 तासानंतरच घरी येऊ शकते, कारण मला खूप खरेदी करायची आहे. आणि हे ऐकून अशोक देखील त्या ठिकाणावरून निघून जातो. आपलं दुकानाचं शटर उघडतो आणि अर्धा तास गेल्यानंतर अशोक सुनीताला कॉल करतो. सुनीताला विचारतो की कुठे आहेस? सुनीता बोलते की मी शहरामध्ये आलीये. सानिका घरी एकटीच आहे. आणि अशा प्रकारे अशोक बोलतो, ठीक आहे, तू निवांत जा. आता अशोक सरळ आपल्या घरी येतो. सानिका घरामध्ये बसून अभ्यास करत असते. तर अशोक सानिकाला बोलतो की, सानिका, खूप गरमी होत आहे. मला उकडल्यासारखं होत आहे. मी आपल्यासाठी स्प्राईट घेऊन येतो. आणि हा अशोक सरळ आपली बाईक काढतो आणि बाजूच्या दुकानामध्ये येतो. खरेदी करतो आणि पुन्हा आपल्या घराकडे येऊ लागतो. तर घराकडे येताना त्याची नजर एका मेडिकल स्टोअरवर पडते. तिथे जाऊन तो झोपेच्या गोळ्या घेऊन आपल्या घरी येतो. बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर त्या झोपेच्या गोळ्या त्या स्प्राईटमध्ये मिक्स करतो आणि पुन्हा पॅक करून सानिकाकडे येतो. सानिका त्या ठिकाणी कोल्ड्रिंक पिते आणि जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर ही सानिका बेशुद्ध पडते. त्यानंतर तो तिला हात लावून चेक करतो की ही जागी आहे का नाही. ती पूर्ण झोपी गेलेली होती. त्यानंतर हा तिची ओढणी बाजूला करतो आणि तिच्या छातीला दाबायला सुरुवात करतो. झोपलेल्या सानिकाला काहीच कळत नव्हते. हा अशोक तिची सलवार खाली ओढतो आणि झोपलेल्या सानिकावर अत्याचार करतो.
थोड्या वेळानं त्याचे काम झाल्यानंतर तो तिथेच बाजूला होतो आणि थोडा वेळ डोळे बंद करून आराम करतो. इकडे सुनीताला काही वस्तू न मिळाल्यामुळे ती लवकर घरी यायला निघाली होती. जशी ती थोड्या वेळानं घरी येते, तसं दार उघडल्यानंतर ती बघते की सानिकाची सलवार खाली ओढलेली आहे आणि अशोक बाजूला झोपलेला आहे. तिला काय कळायचे ते कळून जाते आणि तिच्या रागाचा पारा हा पूर्णपणे तुटून जातो. ह्या नराधमाला कायमची शिक्षा मिळावी यासाठी ती काही न बोलता आजूबाजूला बघते आणि घरात असलेली सुरी आणते. त्यानंतर ही सुनीता अशोकच्या गळ्यावर सुरीनं सपासप वार करते आणि त्याला काही कळायच्या आत सुरीनं गळ्याचा पूर्ण चिखल करून टाकते. त्यानंतर ती छोटा अशोक बाहेर काढते आणि त्यावर पण 7 ते 8 वार करूनच शांत होते. अशोकचा त्या ठिकाणी तडफडत मृत्यू होतो. आता आजूबाजूचे लोक देखील सुनीताच्या घरी येऊन ते दृश्य पाहतात आणि त्या ठिकाणी घाबरतात. एक व्यक्ती पोलिसांशी देखील संपर्क करतो आणि बघता बघता अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होतात आणि समोरचा प्रकार पाहून त्या ठिकाणी हादरून जातात. आता पोलीस अशोकचा मृतदेह ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि सुनीताची चौकशी सुरू होते की तू तुझ्या पतीसोबत असं का केलंस? तर सुनीता पोलिसांना सांगते की माझ्या पतीनं माझ्याच बहिणीसोबत घाणेरडं काम केलं आहे आणि माझ्या बहिणीला त्यानं बेशुद्ध केलं आहे. याचाच राग मला आला होता आणि मी माझ्या पतीसोबत हे केलं आहे. आता पोलीस सुनीताला त्या ठिकाणी अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि तिच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील सुरू होते. आता येणारं भविष्यच सांगेल की कोर्ट सुनीताला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान सुनीताने आपला पती अशोकसोबत जे केलं, ते आपल्या मते योग्य होतं की अयोग्य होतं? आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.